मुंबईसह मेगा सिटीमध्ये आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। चर्चगेट, सीएसएमटी, दादर, वांद्रे या स्थानकांवर पोलिसांची करडी नजर आहे। मुंबई पोलिसांकडून अधिकची खबरदारी घेण्यात येते। मुंबईतील सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना सुद्धा आहेत। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात विशेषतः धार्मिक स्थान बाहेर देखील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। मुंबईतील महत्त्वाचे स्टेशन्स असू दे, मेट्रो स्टेशन, मुंबईतला सगळा हाय प्रोफाईल एरिया जो मंत्रालय, सचिवालय ज्या ठिकाणी आहे, विधिमंडळ ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी देखील बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। तर हाय प्रोफाईल एरियामध्ये मुंबईत अलर्ट जारी करण्यात येतोय। सुरक्षा यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सीएसएमटी परिसरातून भूषण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर गेटवे परिसरातून आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मी थेट जाते भूषणकडे। भूषण, खरं तर सीएसएमटीचा हा सगळा परिसर म्हटला का मुंबईकरांच्या त्या आठवणी, कटू आठवणी आपण म्हणूया, त्या अजूनही जाग्या आहेत, त्या जखमा खोलवर आहेत मुंबईकरांच्या। जेव्हा देशात अशी घटना घडते, दिल्लीत अशी घटना घडते, त्यावेळी आपसुकच सीएसएमटी परिसरामध्ये बंदोबस्त वाढवला जातोय। आज पुन्हा एकदा कामावर जाण्याचा दिवस आहे, गर्दीचा दिवस आहे, त्यामुळे बंदोबस्तात अधिक वाढ। काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवी, एकंदर काल देशाची राजधानी दिल्लीमध्ये काल भीषण स्फोट झाला। त्यानंतर कुठेतरी देशाची आर्थिक राजधानी अर्थातच मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। सध्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आहे, पाहू शकता। इथे सुद्धा आजच्या अगदी रोजच्या प्रमाणे जे प्रवासी आहेत, मुंबईकर आहेत, ते आपल्या सध्या अगदी आपापल्या कामाच्या ठिकाणी जायला निघालेले आहेत। आणि हा संपूर्ण जो रेल्वे स्टेशन आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे मुंबईकरांसाठी, मुंबईसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे। याच रेल्वे स्टेशनमध्ये सन 2008 मध्ये 26 अकराचा जो हल्ला झाला होता, तो भीषण हल्ला झाला होता। आणि या संपूर्ण स्टेशनमध्ये आपल्याला काहीसा मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला होता। त्यानंतर अगदी आज सुद्धा हा संपूर्ण स्टेशन जो आहे तो आपल्याला इथं अलर्ट मोडवर गेलेला पाहायला मिळत आहे। अगदी रेल्वे पोलीस असतील किंवा मुंबई पोलीस असतील, आपल्याला सध्या इथं संपूर्ण मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। आज या ठिकाणी कुठेतरी जे प्रवासी आहेत त्यांची सुद्धा काहीशी आपल्याला तपासणी गेलेली पाहायला मिळत आहे। अनेक प्रवासी ते दुरून मुंबईमध्ये दाखल होत असतात, मुंबईमध्ये या सीएसएमटी स्थानकावर येत असतात। दक्षिण मुंबईचं हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारे टर्मिनस आहे आणि इथे येत असतात। अशा या सर्व नागरिकांवर करडी नजर आज आपल्याला असलेली पाहायला मिळत आहे। एकंदर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि एकंदर कुठेही मुंबईच्या शांततेवर कुठेही गालबोट लागू नये अशा प्रकारे सध्या आपल्याला अलर्ट जारी असलेला पाहायला मिळत आहे। काल दुपारीच मुंबईमध्ये हा अलर्ट जारी केला होता। अगदी फरीदाबादमध्ये ज्या प्रकारे काही स्फोटकं सापडली, त्यानंतर हा संपूर्ण अलर्ट जारी केला होता। त्यानंतर कुठेतरी संध्याकाळी दिल्लीमध्ये जो भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर हा अलर्ट जो आहे तो अगदी हाय लेवल आपल्याला नेण्यात आलेला पाहायला मिळाला। त्यामुळे आजची मुंबईचा हा जो दिवस आहे तो अगदी बंदोबस्तात गेलेला पाहायला मिळणार आहे। मुंबईची अनेक ठिकाणं जी आहेत, अगदी सीएसएमटी स्थानक असेल, चर्चगेट स्थानक असेल किंवा मुंबईची जी अनेक जी स्थळं आहेत, अगदी सिद्धिविनायक मंदिर असेल, मुंबादेवी मंदिर अशा प्रकारे धार्मिक स्थळांना सुद्धा आपल्याला आज मोठा बंदोबस्त पाहायला मिळणार आहे। अनेक मुंबईकर जे आहेत त्यांना या बंदोबस्ताचा काहीसा त्रास होणार आहे, मात्र हा अत्यंत गरजेचा आहे आणि त्यानंतर या मुंबईकरांना आजचा दिवस हा बंदोबस्तात गेलेला पाहायला मिळणार आहे। लागवी अगदी भूषण, आता त्यानंतर आपण जाऊया गेटवेला। सीएसएमटी नंतर आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत आहे। स्वप्नील, ज्यावेळी 26/11 जर आठवलं तर मात्र हाच तो मार्ग होता जिथून अनेक दहशतवादी मुंबईत शिरत होते। अशा या गेटवे परिसरात कसा बंदोबस्त आता ठेवण्यात येतोय? लागवी, निश्चितच मुंबईतील महत्त्वाचं स्थान म्हणजे हे गेटवे ऑफ इंडिया आहे। इथूनच अनेक प्रवासी येतात आणि जातात। माझ्या समोरच आपण बघतोय अनेक प्रवासी पर्यटनासाठी सुद्धा या ठिकाणी येतात आणि इथून काही प्रवासी जे गोवा असेल किंवा अलिबाग असेल या ठिकाणी बोटीने प्रवास करत असतात। मात्र हा एक्झिट पॉईंट आणि एंट्री पॉईंट आहे मुंबईचा। याच ठिकाणी 26/11चा सुद्धा हल्ला झाला होता। या दृष्टीने खरं तर महत्त्वाची पावलं या ठिकाणी उचलण्यात आलेली आहेत। काही डिटेक्टिव्ह मशीन सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासन सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। गेटवे ऑफ इंडिया आणि
ताज हॉटेलच्या या परिसरामध्ये सुद्धा पोलिसांचा एकंदरीत बंदोबस्त हा चोख पाहायला मिळतोय। कारण जे गेटवे ऑफ इंडिया येथे येणारे पर्यटनासाठी येणारे प्रवासी असतील किंवा पर्यटन सोडून इतर जे काही प्रवासी असतील, मुंबईकर असतील, हे मोठ्या प्रमाणात येत असतात। त्यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी जी आहे ते मशीनद्वारे करण्यात येताना पाहायला मिळते। आणि या परिसरामध्ये सकाळच्या सुमारामध्ये आपण बघतोय पोलिसांचे काही राऊंडअप सुद्धा पाहायला मिळत आहेत। याचप्रमाणे कुलाबा एरिया असेल, हे सर्व हाय प्रोफाईल एरिया आहेत। विधान भवन इथून जवळ आहे, मंत्रालय सुद्धा या ठिकाणी जवळ आहे। त्यामुळे सरकारी कार्यालय असतील, मंत्रालय असेल, येथील मंदिरं असतील आणि मस्जिद असतील, या सर्व महत्त्वाच्या ठिकाणावर धार्मिक स्थळांच्या समोर सुद्धा आता पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मात्र मुंबईमध्ये विशेषतः एक्झिट आणि एंट्री पॉईंटवरती पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। करडी नजर जी आहे ती संपूर्ण मुंबईवरती CCTVद्वारे मंत्रालयातून वॉर रूममधून ठेवण्यात येते। लागवी निश्चित आपण पाहतोय वॉर रूम मधून या ठिकाणी नजर ठेवली जाते तुर्तास। धन्यवाद भूषण आणि स्वप्नील, तुमच्या दोघांचेही आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहितीनंतर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।